वर्णानामर्थ संघानाम रसानाम छंदसामपि मंगलानांच कर्तारो वंदे वाणी विनायको. भगवान अखिल कोट ब्रह्मांड नायक प्रभू रामचंद्र, सीतामय्या, हनुमंतराया, भगवान बाबा वामन भाऊ आदी करून सर्व संत मायबापांच्या, सर्व श्रोते मायबापांच्या चरणावर नतमस्तक होऊन आपण प्रथम दिवसाच्या कथेला आरंभ करत आहोत. भगवंताच्या कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने आणि भगवान बाबा तथा वामन भाऊ महाराज यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपला आरंभ होत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आहे का नाही. आणि त्यामधील आजचा प्रथम दिवस आहे. प्रभू रामचंद्रजींचं चरित्र आपल्याला बघायचं आहे. आपण प्रभू रामचंद्रजींचं चरित्र मागच्याही वर्षी बघितलं होतं, बालकांडापर्यंत पूर्ण झालं होतं आहे का नाही. आणि या वर्षी आपल्याला समोरचा भाग बघायचा आहे. मंगलाचरण, गुरुवंदना, ब्राह्मण वंदना, संत वंदना आहे की नाही, संत असंत वंदना, नंतर रामचंद्र प्रभूंनाच मानून तुलसीदासजींनी सर्व जीवांना केलेलं वंदन आपण सगळं बघून आलेलो आहोत. तुलसीदासजीची दीनता, रामचंद्र प्रभूंची भक्ती, अनेक कवींना वंदन, वाल्मिकी ऋषींना वंदन, ब्रह्मदेव, देवता, शिव, पार्वती, भगवान शंकर सगळ्यांना वंदन करून या ग्रंथाला रामचरितमानस असं नाव का देण्यात आलं याचंही वर्णन तुलसीदासजींनी केलेलं आहे. त्याचाही आपण विचार करून मागच्या वर्षी आलो होतो. त्यानंतर मानस निर्माण तिथी, कोणत्या तिथीला हे ग्रंथ निर्माण झाला, कोणत्या वेळेला, रामचंद्र प्रभूंच्या प्रगट दिनाच्या दिवशी म्हणजे रामनवमीच्या दिवशी, आणि अयोध्येमध्ये हा ग्रंथ पूर्णत्वाला गेला असंही तुलसीदासजींनी आपल्याला सांगितलेलं आहे. त्यानंतर याज्ञवल्क्य, भारद्वाज मुनी आणि प्रयाग महात्मे आहे का नाही, प्रयागाचं महात्मे त्याचंही वर्णन बालकांडामध्ये आलेलं आहे. त्याचाही आपण विचार करून आलो होतो की ज्या प्रयागराजच्या ठिकाणी आज कुंभमेळा चालू आहे ना, या प्रयागराज भारद्वाज मुनी बसही प्रयागराज तीर्थाच्या ठिकाणी राहणारे भारद्वाज मुनी आणि त्यांचंही भारद्वाज मुनी आणि महाराज याज्ञवल्क्य यांचा संवाद, त्यानंतर पार्वती मातेचा जन्म वगैरे, भगवान शंकराचं थोडक्यात चरित्र सांगून भगवान शंकर पार्वती मातेचा विवाह आणि बालकांडातल्या ठळक बातम्या म्हणजे लक्षात येण्याकरता काय काय झालं होतं हे सगळं. त्यानंतर रामचंद्र प्रभूंजींच्या जन्माचे कारण सांगितले, 5 कारण सांगितले आहे का नाही. ते कारण ही प्रतापानुची कथा असेल, मनु आणि शतरूपा यांचंही चरित्र आलेलं आहे. त्यानंतर भगवंताचा विश्वमोहिनी अवतार त्याचंही चरित्र आलेलं आहे. नारदांनी भगवान विष्णूला दिलेला शाप आणि त्या शापाचा परिणाम म्हणजे रामचंद्र प्रभूंचा अवतार. नारद श्राप दिन 11, नारदांनी दिलेला शाप आणि त्या शापाचा परिणाम म्हणजे प्रभूंचा अवतार आहे का नाही, पत्नीचा विरह, अशा प्रकारचं ते नारदजींचंही चरित्र आहे. त्यानंतर विश्वामित्रांचा यज्ञाचं रक्षण करण्याकरता प्रभूंना नेलेलं आहे. तिथं प्रभूंचा तिकडं धनुष्य भंग करून सीतामातेशी जनकाच्या दरबारात विवाह झालेला आहे का नाही. अशा अनेक प्रकाराने त्या बालकांडात ते सगळं चरित्राचा आपण विचार करून आलेलो आहोत. त्यानंतर रामचंद्र प्रभू आणि यांचा विवाह झाला आणि या ठिकाणी बालकांडाला समाप्ती झाली आहे का नाही. प्रभूंचा विवाह, बालकांडाला समाप्ती आणि अयोध्याकांडाला आरंभ होतोय. अयोध्याकांडामध्ये आपण थोडा भाग बघितला होता, पण काय झालं होतं, बालकांड लवकर संपलं, मग पुढं काय सांगावं म्हणून थोडं सांगितलंही होतं. एवढं लक्षात राहिलंय का, पण राहिलंय का, एवढं झालं होतं आणि इथून पुढचा भाग आपल्याला घ्यायचा आहे.
एवढं लक्षात राहिलं असेल नसेल, तुमच्या लक्षात राहिलं नसेल हे मलाही माहिती आहे, म्हणून तुम्ही छाती ठोकून सांगायला एवढं झालं होतं. नाही तर तुम्ही जर लिहूनच ठेवलं असतं की आपलं इथपर्यंत आलं होतं, तर मग जरा छाती ठोकायला जरा अवघड गेला असतं, आहे का नाही. चला, विनोद नाहीये, सोडून द्या. आणि म्हणून अशा प्रकारे आपल्याला पुढच्या कांडाला आता आरंभ करायचा आहे. अयोध्या कांडाला आरंभ करायचा आहे. भगवंताला नमस्कार करून, प्रभू रामचंद्रांना नमस्कार करून, भगवान शंकरांना नमस्कार करून आपल्याला अयोध्या कांडाला आरंभ करायचा आहे. महाराज रामचंद्र प्रभूंच्या रामराज्याभिषेकाची तयारी आरंभ सुरू झाला. अशा प्रकारे काय झालं होती घटना, तुलसीदासजींनी त्याचं वर्णन केलं. श्रवण समीप भयशी तकेशा मनहु जठर पडणू असं उपदेशा. श्रवण समीप भये तकेशा. श्रवण समीप भये तकेशा. श्रवण समीप भये सिद्धकेशा. श्रवण समीप भये सिद्धकेशा. श्रवण समीप भये सिद्धकेशा. मनमुज रथपन असमुपदेशा. मनमुज रथपन असमुपदेशा. श्रवण समीप भये सिद्धकेशा. श्रवण समीप भये सिद्धकेशा. श्रवण समीप भये सिद्धकेशा. श्रवण समीप भयशी तकेशा. श्रवण समीप, श्रवण म्हणजे कान, कानाच्या जवळ केस पांढरा झाला. सगळ्यांना आपल्याला तुकोबरायचंही प्रमाण माहिती आहे. जरा कर्णमुळी सांगू आधी गोष्टी. आयुष्याची भेटी जवळ आली. आयुष्याची भेटी जवळ आली. सांगू आधी गोष्टी. आयुष्याची भेटी जवळ आली. आयुष्याची भेटी जवळ आली. जरा कर्णमुळी सांगवाडी गोष्टी. मृत्याची या भेटी जवळी आली, आहे का नाही. कानाजवळचे केस सांगतात. दशरथाच्याही सांगितलं, लक्षात आलं. रामचंद्र प्रभूंना मोठा मुलगा म्हणून राज्याभिषेक करून द्यावा आणि आपण काय करावा, जीवनाचा आनंद भोगावा, ज्याच्याकरता आपला जन्म मिळालाय, आहे का नाही. ती कृतार्थता आपण साधून घ्यावी, आहे का नाही. असं होतं पूर्वी. मोठे मोठे राजे लोक, आपला मुलगा राज्याच्या योग्य झाला की त्याला राज्याचा कारभार सोपवून द्यायचा, स्वतःच्या कल्याणाकरता जंगलात निघून जायचे. सगळ्या संपत्तीचा, सगळ्या राज्याचा त्याग केला. 18 बहार वनस्पती, फुले फळे उळती, 22 पोखरणी नदी गंगा वाहती. ज्या घरी कुलस्त्रिया, राज्य राणी व संपत्ती, ते सुख सांडोनिया कसया योग शिविती, आहे का नाही. ते सुख महाराज, हे जे प्रमाण आहे ना, 18 बहार वनस्पती, हे भोगायला आपल्याला कधी मिळेल मला माहित नाही. याचा अर्थ सांगताच येत नाही आपल्याला. 18 बहार काय, 18 बहार वनस्पती काय, आहे का नाही. 22 काय, पोखरणी काय, नदी गंगा माहिती आपल्याला, आहे का नाही. कुलस्त्रिया, ज्या घरी कुलस्त्रिया, राज्य राणी व पुन्हा संपत्ती, सगळं काही असताना सुद्धा असं दशरथाच्याही मनात आलं. महाराज, म्हणून दशरथानं सगळ्यांना सांगायला सुरुवात केली. त्या महाराज, हे सगळं राज्य रामचंद्र प्रभूला द्यावं आणि आपण आपला जीवनाचा आनंद भोगावा. असे जसे रामचंद्र प्रभू मला प्रिय आहेत, हे दशरथाला माहिती होतं, तसे सगळ्या अयोध्येला ते प्रिय आहे. सगळ्यांना, सगळ्यांची इच्छा होती की काय करावं, महाराज रामचंद्र प्रभूंना राजा करावं. एक लक्षात घ्या, तुलसीदासजी म्हणतात, जे लोक गुरुचे चरण
आपल्या मस्तकावर धारण करतात ते जीवनातील संपूर्ण ऐश्वर प्राप्त करून घेतात. काही कमी राहत नाही महाराज त्यांच्या जीवनात. गुरुचे चरण ज्यांनी आपल्या मस्तकावर घेतले, आपण ज्ञानोबाराय तुकोबारायला गुरु मानलं आणि ज्ञानोबाराय तुकोबारायचा गाथा जर मस्तकावर घेतलं तर जग आपल्याला मस्तकावर घेतल्याशिवाय राहत नाही. असं आहे का नाही? अरे लोकांनी आपल्याला डोक्यावर घ्यावं वाटत असेल तर आपल्याला देवाला संताला काय करावं लागेल? डोक्यावर घ्यावं लागेल. सगळ्यांना माहिती आहे देवाला संतावर डोक्यावर काय झालं. आता एखादा आपला सप्ताहाचा शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवशी दिंडी काढायची, काल्याचं कीर्तन करायचंय म्हण 10 ते 12 महाराजाला गडबड हे लगेच लवकरच उरकायचंय मग दिंडी लवकर काढायची 7लाच काढायची मिरवणूक. काय असतंय नंतर अख्खा गाव येतोय, सुरुवातील कोणी राहत नाही है ना, बरोबर आहे ना. मग सुरुवातीला आपले 4-2 भजने आले, तू टाळ घे, तू पकवाद घे, चला ज्ञानोबा तुकाराम. अरे मला चालायचं रे ज्ञानोबा तुकाराम, पण ते विना घ्याल कोण नाही. घालवायला गाड्या टाळ इथून येणार इथून एकाच्या गळ्यात पकवत आणि त्याच्या गळ्यात 7-8 टाळ घेतले. अरे पण ते झालं, पण ते ग्रंथ घ्याल कोण नाही. ते चौरंग ते देवाचा फोटो ते घ्यायचं कोणीच नाही. एक चाललं होतं बारून येते ग इकडे म्हणे काय उचल ग्रंथ, ती म्हणे माळ नाही गळ्यात नसू दे चाल उचल. आणि मोरावरती म्हणी पण अर्घे न वरचं बटन लावू कोणाला दिसायला हे झाले. महाराज उचललं त्यानंतर त्याच्या डोक्यावर दिले ते चौरंग आणि निघालं ते लाजतच बिचार. ते त्याचा हात एकीच लाजतच. लोक काय म्हणते घेतलं महाराज ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानो निघले तिकडे. जर 2 गेली पुढं घर आलं त्या बाईने लगेच ताट आणलं, ते पाट आणलं, ते ठेवलं, एक गंगाल ठेवलं, त्याच्यात ते फुलं टाकली बदामाची नाही गुलाबाची फुलं टाकले, देवाचा तांब्या. चला चला महाराज या पोतीवाले या पुढे. पोतीवाले येतले पाय धुतले. ते लाजतच विचार पाय इकडे चोपवायला सवत नाही कधी. त्याची एकदाच पाय धुतली होती म्हणून कधी का धुतले पाय धुतले त्याचे. पायाला कुंकू लावलं, त्याच्यावर फुलं टाकले, त्याला ओवाळलं, तो मावल्या ओवाळायला. आता 2-3 घर झाले तर ते जरा पक्क होत गेलं. 2-4 घर ओवाळल्यावर त्याला जरा डेअरिंग आली की नाही काहीतरी आपल्यात किंमत आहे काहीतरी आहे. अख्ख्या गावान महाराज म्हणते मग ते हद्याला सोडून त्यानं ते बेडर झाल्यावर काही नसतंय वाटत दिला सोडून. मग अख्ख्या गावात त्याची पूजा झाली आणि मग ते आलं, ते ठेवलं, दिंडी झाली, घरी गेलो. ती बायकोने विचार केला, बायकोने सांगितलं होतं तर तुम्ही शेताकडे जा आणि शेळेल खायला आणा. ते निघलं होतं शेळीला खायला आणायला. का अब तुम्हाला कळत नाही का शेळीला खायला आणायचं? कुठं गेले फिरायला बोंबलत? अरे बोंबलत गेलो का म्हणला ताटान पाटान पाणी आण. ती म्हणे याचं का डोकं बताळले ताटान पाटान काय आला पाय धुई म्हणला. आपल्या अख्ख्या गावान पाय धुतले. ती म्हणे नीट निघायचं पाय धुई म्हणलं. मला सांगा अख्ख्या गावान पाय धुतले खोटं आहे का? खरे बरं. स्वतःच्या बायकून घरी नाही धुतले हेही खोटं आहे का? मग अख्ख्या गावानं पाय धुतले, बायको धुत नाही ना अख्खं गाव पाय धुत. कशाचा परिणाम आहे? माऊलीचा दृष्टांत आहे ज्ञानेश्वरीतला. माऊलीचा दृष्टांत आहे. माऊलीचा दृष्टांत आहे. माऊली ज्ञानोबाराय म्हणताय डोई ठेविले नि भोजे देवल पिसे गुंजे. डोई ठेविले नि देव डोक्यावर आहे, जग पूजा करत. संसार डोक्यावर आहे, बायकोही पूजा करीत नाही. लक्षात ठेवा. ज्याच्या देव डोक्यावर जग पूजा करत. जग पूजा करत नाही, जगाचा बाप पूजा करतो. जगाचा बाप जया पूजिले आदरे पूजिले नाईलाजे नाही. आदरे पांडुरंगे आदरे पांडुरंगे जया पूजिले देव डोक्यावर आहे. महाराज रामचंद्र प्रभूंचं महत्व काय आहे? वशिष्ठाचे चरण डोक्यावर धारण केलेले आहे. जगाचा बाप आहे, जगाचा बाप आहे, पण संताची सेवा करायला समोर आहे. तुकोबारायांचा सिद्धांतची. चला तुकोबाराय म्हणतात महाराज ब्राह्मण असेल, भगवत भक्त असेल आणि संत असेल त्याची पूजा देवानं सुद्धा करायची. गो विप्र काय
नाही वैष्णवाचा सन्मान करावा आपण घेऊ नये. प्रभू झाला तरी संसाराचा दास तयाशी उचित याची सेवा. जगाचा बाप जरी असेल तयाशी उचित यांची सेवा. जगाच्या बापाला सुद्धा संताची सेवा. म्हणून ते महाराज भगवान बाबा वामन भाऊचा सोहळा आपण करतोय. ज्ञानोबराय तुकोबरायचे सोहळे आपण करतोय असं नाही. तुकोबराय म्हणतात ते वैकुंठातही गाजतात. तुका मन गाजे वैकुंठी सोहळा. 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 ओ याही भूमंडळा माझी याही भूमंडळा माझी. याही भूमंडळा माझी. याही भूमंडळा माझी. तुका मन गाजे वैकुंठी सोहळा. याही भूमंडळा माझी. मन गाजे वैकुंठी सोहळा. याही भूमंडळा तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा. या ही भूमंडळा माझी कीर्ती. होळी वेचे लेणे साजी विष्णुदासा. अशा प्रकारचं ते आहे. आणि म्हणून महाराज सगळे देव सुद्धा त्यांचा सोहळा साजरा करतो. भगवंत सुद्धा म्हणून सांगितलं. अरे वशिष्ठजींना दशरथांनी बोलावलं आणि आपल्या मनातला विचार पहिला वशिष्ठजींना सांगितला. वशिष्ठजींनी सांगितलं राजा अरे तुझ्या पोटी जो मुलगा जन्माला आलाय तो काही सामान्य नाही. त्याला काय तो सामान्य ज्या वेळेला सांगितलं महाराज वशिष्ठजींना आणि त्यावेळेला वशिष्ठजी सांगतायत राजा दशरथाला की तुझ्या पोटी जो मुलगा जन्माला आलाय तो काय कोणी सामान्य असं समजायचं कारण नाहीये. सुनो नृपदासु विमुख पचिताई जाशु भजन बिनु जरणी हे जाई. महाराज जो तुझ्या पोटी मुलगा जन्माला आलाय या मनुष्य लोकांमध्ये ज्याला संसारातून पार व्हायचंय ते त्याच्या भजनाशिवाय पार होऊ शकत नाही. असे तुझ्या पोटी साक्षात भगवंत जन्माला आलेले आहेत आहे का नाही. आणि सर्व लोकांचे ते ईश्वर आहे. सगळ्या देवांचे ते देव आहेत. रामजी मग तुमचे पुत्र झाले ते फक्त तुमच्या प्रेमामुळे झालेले आहेत. कारण भगवंत जर वश होत असेल म्हणले तर प्रेमानं होतो. अशा प्रकारचं सगळे सिद्धांत तुकोबाराय सुद्धा सांगतायत. ज्ञानोबाराय सुद्धा सांगतायत. नाथ महाराज सुद्धा भागवतात वर्णन भगवंतांनी स्वतः सांगितलेलं आहे. आणि मग महाराज अशा प्रेमानं ते वश झालेले आहेत. म्हणून चांगली गोष्ट आहे. जगाच्या बापाच्या हातात जर कारभार जात असेल तर काय अडचण आहे असं म्हणून आता उशीर लावू नका. त्वरा करा. लवकर सर्व साहित्य जमवा. ज्या दिवशी श्री रामचंद्र प्रभू युवराज होतील तोच मुहूर्त मंगल आहे. मुहूर्तही काढायची काय नाही गरज नाही. रात्रीच आपला विषय झाला आहे का नाही. महाराज वाईट कामाला किती मोठं मुहूर्त काढलं तर ती स्वर्गाला नेईल का हो. एकानं बामणाकडे जाऊन चोरी करायचा मुहूर्त काढला ते त्याचा काय उद्धार होईल का. वाईट कामाचा मुहूर्त चांगला काढल्याने उद्धार होत असतोय. अरे शुभ कामाला जो वेळ असेल ते मुहूर्त आहे. जो काळ असेल तो मुहूर्त आहे. जो दिवस असेल तोच मुहूर्त. शुभ कामाला मुहूर्ताची गरज नाही. काय काय परमार्थाला मुहूर्ताची गरज नाही आणि संसाराला मुहूर्त काढून फायदाही नाही.
लय मुहूर्त काढले ना आपण, काय लग्नाच्या वेळेस कमी मुहूर्त काढले? विक्रम तुम्ही काढले ना, विक्रम ना काय कमी सगळ्यांनीच काढले. किती बामणं पाहिले, किती काय पाहिले, तरी फटफजिती चालूच आहे का? काय सुधारलंय आपलं? काय संसाराला मुहूर्त नसतो महाराज, संसाराचा मुहूर्त काढू नये, फायदा नाही. आणि मुहूर्त काढू नाही केलं तर त्याच्यात आनंद लाभणार नाही. म्हणून स्पष्ट शब्द तुळशीदासजी लिहितात, तुळशी रामायणात स्पष्ट शब्द लिहितात. अरे राजा, उशीर लावू नका. सुदीन सुमंगलू तबही सुदीन सुमंगलू. तोच मंगळ काळ आहे, तोच चांगला दिवस आहे. कोणता? जब राम होई जुबराजू. ज्या वेळेला प्रभू रामचंद्र युवराजाच्या पदावर बसतील तोच दिवस मंगलमय आणि तो काळ मंगलमय आहे. म्हणून उशीर लावू नका. राजाला आनंद झाला. महालात गेले राजा, सगळ्या सेवकांना बोलवलं, मंत्री सुमंत यांना बोलावलं आणि सगळ्यांना त्यांनी महाराज जय जयकार करायला सुरुवात केली. राजांना सगळ्यांनी नमस्कार केला. दशरथाला राजाने त्यांना अशा मंगलमय वचनात सांगितलं की आता रामचंद्र प्रभूला गादी देऊन टाकायची. असं सगळं प्रेमानं मंगलमय सांगितलं आणि म्हटले, जर म्हणजे सर्व तुम्ही जे पंच आहात यांना जर माझं मत योग्य वाटत असेल, तुम्हाला जर योग्य वाटत असेल तर रामचंद्राला राज्याचा तिलक काढून टाका. असं दशरथाने आज्ञाच देऊन टाकली. प्रियवाणी दशरथाची ऐकली. सर्व मंत्र्यांना हे आनंद झाला. तर प्रभूचं जीवनच सरळ होतं. सगळ्यांना आनंद झाला. तुळशीदासजी म्हणतात त्यांना किती आनंद झाला. जसं सुकलेल्या झाडावर पाणी पडावं आणि त्याला टवटवी यावी, तसं रामचंद्र प्रभू राजा होणार हे सगळ्या मंत्र्यांनी ऐकलं आणि त्या झाडासारखी सगळ्यांच्या चेहऱ्यावर टवटवी आली. आनंद झाला सगळ्यांना. आणि महाराज सगळ्या मंत्र्यांनी हात जोडून विनंती करतात, हे जगतपती असलेल्या देवा, आपले आयुष्य कोट्यावधी वर्षाचे हो. असा आशीर्वाद सगळे देत आहेत. सगळे वडीलधारी मंडळी होती. तुम्ही जगाचे कल्याण करणारे आहात, जगाचं हित करणारे आहात. आता या गोष्टीला उशीर लावू नका. सगळ्या मंत्र्यांचं ते वचन ऐकलं. राजा दशरथाला आनंद झाला की आपण जे रामचंद्र प्रभूंचं नाव सुचवलेलं आहे त्यात कुणाचंही दुमत नाही. वशिष्ठ मुनी हर्षित झाले. आपल्या कोमल वाणीने संपूर्ण सेवकांना बोलावलं. सगळ्या तीर्थाचं जेल आणण्याकरता सांगितलं. अभिषेक करण्याकरता, राज्याभिषेक करण्याकरता मला सगळे मूळ, फळ, फुलं, जे काय मांगलिक वस्तू लागतात त्या सगळ्या मृगचर्म आणायला सांगितलं, आहे का नाही. अनेक प्रकारचे वस्त्र, असंख्य जातीची लोकरी, रेशमी वगैरे वगैरे. आता ते काय महाराज मोठ्याचं काम आहे. सगळं काय आणायला सांगितलं आणि सगळी तयारी सुरू झाली. रामचंद्र प्रभूंना सुद्धा याची सूचना देण्याकरता सगळे रामचंद्र प्रभूंना सुद्धा याची सूचना देण्यात आली. रामचंद्र प्रभूंना भरत सरीस प्रिय को जग माही. महाराज रामचंद्र प्रभूंनी सांगितलं, अरे भरतासारखा मला दुसरा कोणी प्रिय नाही. महाराज रामचंद्र प्रभूंची ज्या वेळेला राज्यावर बसायचं होतं त्याही वेळेला रामचंद्र प्रभूंची आसक्ती राज्याच्या गादीविषयी नव्हती, आहे का नाही. मनुष्य जन्मात सुद्धा देव कुणाला म्हणावून राक्षस कुणाला म्हणावं. देव कुणाला? ज्याची राज्याच्या गादीवर आसक्ती तो राक्षस, आणि ज्याची मोक्षाच्या गादीवर आसक्ती तो देव. बरोबर आहे का नाही. राज्याच्या गादीवर आसक्ती बहुतेक करून प्रत्येक मानवी जीवाची, बाकीच्यांत सोडून द्या, बिचाऱ्यांना राज्य लागत नाही, काय नाही, दुसऱ्या जीवाला काय लागतं, आहे का नाही. पण बहुतेक करून मनुष्य जीवाची आसक्ती कुणीकडे दिसते आपल्याला. आणि एक आहे का, ज्याची राज्याच्या गादीवर आसक्ती आहे त्याच्या जीवनातल्या सगळ्या क्रिया राक्षसीच राहतात. आता काय चाललंय महाराज, सगळं एवढं मोठं राजकारण घोकाळलंय, ते कशाचा परिणाम आहे? फक्त राज्याच्या गादीची आसक्तीचे नाही, दुसरं काय त्याच्या पाठीमागे. आणि म्हणून अशा प्रकारे महाराज सांगितलं, नाही भरतासारखा मला आमच्या जगात कोणी मला प्रेमी आहे काय दुसरा.
महाराज शकुन आहे, माझ्या शकुनाचं निश्चित हे फळ कोणतंही नाही. रामचंद्रजींना आपल्या भरताविषयीची आणि महाराज अशी चिंता आहे. तुळशीदासजी वर्णन करतात की कासवाच्या अंतःकरणात त्याच्या जशी पिल्याविषयी चिंता असावी तशी रामचंद्र प्रभूंच्या अंतःकरणामध्ये भरताविषयीचं प्रेम, भरताविषयीची चिंता सारखी आहे. रामचंद्र प्रभूंनी सांगायला सुरुवात केली, जरी माझ्या पुढे प्रस्ताव आलेला असेल राजा होण्याचा, तरी मीच राजा का असावा? का असावा म्हणजे मोठा आहे म्हणून नियम होता की मोठ्या मुलाला काय द्यावं? राज्य द्यावं, नियम होता. पण रामचंद्र प्रभूंनी सांगितलं, मला तुम्ही मोठा ठरवलंय कशाबद्दल? जन्मे एक संग सबभाई, सबभाई एक संग जन्मे. जन्म आमचा काय झालाय? सोबत झालाय. भोजन सयन केली तरी लरी काही. बरं, आमचं भोजन, आमचं झोपणं, आमचं राहणं, बालपण, खेळणं, कर्णछेदन, मौजी बंधन एवढंच नाही, विवाह सुद्धा काय झालेले आहेत? सोबत झाले. मग ज्यांचा जन्म सोबत, सगळे क्रियाकर्म सोबत, लग्न सोबत, मला का श्रेष्ठ ठरवता? मला का मोठं ठरवता? असं तुम्हाला ठरवण्याचा काय काय महाराज? असं नाहीये. अरे, अशा निर्मळ वंशात एक गोष्ट अनुचित घडायला लागली. रामचंद्र प्रभू म्हणतात, कोणती गोष्ट अनुचित घडायली? आरती होईना का लवकर? कोणती गोष्ट? मला राजा करायला लागली, मला राजा करायला लागले. ही गोष्ट योग्य नाही, ही गोष्ट अनुचित घडायला लागली. काय माहितीये का? तुकोबरायाचं प्रमाणे मी जे मदत बोलते ते योग्य नाही. तुकोबराय म्हणतात, हलवून खुंट आधी करावा बळकट. आता ती खुंट हलवून आधी बळकट करावा हे तुम्हाला माहिती आहे? तुम्ही गेले असेल. गणेश महाराजाचं नाही सांगता येत मला, शंकर महाराज नाही, पण गणेश महाराज सांगता येत. हलवून खुंट आधी करावा बळकट. या आपल्याकडे नाही, बहुतेक नाही, आपल्याकडे होतं म्हणून पहिले दळाईचं काम ते खुंटा ठेवला त्याच्यावर आणि एक दणका दिला की लगेच सुरू करायचं. बरोबर आहे ना? हलून पाहायचा, थोडा ढिला वाटला की पुन्हा ठोकायचा. बरं, मग नाही ठोकला तर काय होते? दात पडतेत म्हणून ते पुढंच नेते येते म्हणून. ते काय एवढं सोपं थोडंच आहे बघ, नाही का नाही? म्हणून असं मदत बघावं लागतं. ते तेवढा त्याचा अर्थ आहे, बाकी काय नाही. रामचंद्र प्रभूंनी सांगितलं, अरे सर्व भावांना सोडून एका वडील भावाचा म्हणजे माझा राज्याभिषेक होतोय, माझ्या भावांचा होत नाही. तुळशीदासजी म्हणतायत, प्रभू रामचंद्रजीचा हा सुंदर प्रेम पूर्ण पश्चाताप महाराज भक्तांच्या मनातल्या कुटिलतेचं हरण करणार आहे. बघा, लक्षात घ्या. जर रामचंद्र प्रभूंचा हा संवाद जीवनभर लक्षात आला, मनातली कुटिलताच निघून गेली. काय मनात कुटिलता येते? अहंकारामुळं, अहंकारामुळेच येते, आहे का नाही? अहंकार आपल्याला कुटिलता आणतो. मीच पुढं पाहिजे, मीच पुढं. ते जगन्नाथ अण्णा पवार म्हणायचे बघा, अण्णा सांगायची, माणसाचा अहंकार मीपणा इतका गेलाय, इतका पुढे गेलाय. कोणाचं लग्न असलं तरी पुढं गादीवर कोण पाहिजे? मी पाहिजे. बरोबर आहे का नाही? ते म्हणायचे महाराज, एखाद्याचं वरात असली त्याच्यातही वरातीत पुढं मी पाहिजे. ते म्हणायचे नाही नाही, एखाद्याचं लग्न असलं तर त्यातला नवरदेवही मीच पाहिजे. ते म्हणले माणसाचा अहंकार इतका वाढत गेलाय की एखादी प्रियत यात्रा चालली तर त्यातलं प्रियतही, अण्णाचे शब्द होते, अहंकार मी 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 अशा प्रकारचं जे आहे हे कुटिलता अंत मनात. आणि मला देवाचं जर एवढं ध्यानात ठेवलं भक्तांनी, कुटिलता जीवनातली. अरे दुसऱ्याला मान द्यायची ज्याला सवय लागली त्याला कुटिलपणा करायची गरजच नाही. आणि एक लक्षात घ्या, जो दुसऱ्याला मान देण्याच्या ज्याला सवय आहे त्याला मान फुकट मिळत जातो आणि हजारो पटीनं मिळतो, हजारो पटीनं मिळतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुम्हाला मान पाहिजे का? मान पाहिजे का? मान पाहिजे का? इच्छिता ती मान मागा देवापाशी, असा संचिताशी गुंतले हो. बरोबर आहे का? मान पाहिजे का? वशाळपणा टाकून द्या. काय करा फक्त?
वशाळपणा. वशाळपणा म्हणजे वंगळपणा. वंगळपणा म्हणजे मग सांगा मला, तिकडे गेल्यावर मी उद्या सांगेन त्याचा आहे का नाही. वशाळपणा नसावे वशाळ, वशाळ नसावे मग सकळ मानिती, मग सकळ मानिती. काय नाही काय करताय वरादा. सगळ्यांचं जर आपण एवढं मनात ठेवलं, त्याच वेळी प्रेम आनंदात मग्न झालेले लक्ष्मणजी आले आणि लक्ष्मणजीने रघुकुल रूपी कुमिदिनाला उमलविणाऱ्या चंद्रमा म्हणजे लक्ष्मणजी अशा प्रकारचे ते रामचंद्र प्रभूला बोलायला सुरुवात करतात. हे रामचंद्र प्रभूला लक्ष्मणजी प्रिय वचन बोलून सन्मान केला. पुष्कळ प्रकारची वाद्य वाजू लागली. नगरातील आनंदाचा वर्षाव होऊ लागला. सर्व लोक आगमनाची वाट पाहत आहेत. असे म्हणत रामचंद्र प्रभूंना शीघ्र राज्याभिषेक करावा. राज्याभिषेकाचा उत्सव पाहून नेत्रांना फल प्राप्त करून घ्यावं असं सगळ्या अयोध्यावासियांना आज वाटायला लागलं. बाजार, रस्ते, गल्ल्या, ओटी मला जिकडं तिकडं पुरुष स्त्रिया एकमेकांना म्हणू लागले, उद्याचा शुभ मुहूर्त, उद्याचा शुभ मुहूर्त. ज्या विधातानं आमची अभिलाषा पूर्ण केली मला त्या देवाला आम्ही अशा प्रकारचे सगळे बोलायला लागले. सीताजी सह रामचंद्र प्रभू सुवर्णाच्या सिंहासनावर विराजमान होणार आणि आमच्या डोळ्याने देवाकडे अयोध्येचे लोक आज प्रार्थना करायला लागले, देवा आमचे रामचंद्र प्रभू राज्याच्या गादीवर बसावे आणि मग आमचे डोळे लागावेत. मरण देऊ नका देवा, तोपर्यंत आम्हाला मरण देऊ नका देवा, जोपर्यंत आमचे रामचंद्र प्रभू राजा होत नाही. रामचंद्र प्रभू राज्यावर बसावे आणि मग आमचे डोळे लागावेत. बघू द्या या डोळ्यांना मला आमच्या मनाचे मनोरथ पूर्ण होऊ द्या. अशा प्रकारचे महाराज ते सगळं चाललं होतं. आनंदाला पारावाळ नाही. सीताजी रामचंद्र प्रभू आता सोन्याच्या सिंहासनावर बसतील. सगळे अयोध्या उद्याचा दिवस कधी उजाडेल याची वाट बघायला लागली. पण अरे संसारे 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 तुळशीदासजी म्हणतात, बिघन मनावही देव कुचाली. संसारे काय संसारात बरं झाल्यासारखं वाटतंय, बरं होत नाही. आपल्या भाषेत आता 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 लगे आता अडचणच नाही की अडचण उभीच आहे का नाही. अरे अशा प्रकारे सगळ्या कुटील देवलोक यात विघ्न कसं आणायचं याची वाट पाहू लागली. सगळे देवलोक विघ्न देव पाहू लागले. देव असो का कोणी असो, ज्याचं ते कार्यभाग साधून घेण्याच्या भानगडीत पडते. देवांना माहित होतं रामचंद्र प्रभू राजा झाले तर आपली बंदिवासातून सुटका होणार नाही, म्हणून मला ते सगळे वाट पाहायला लागले. जसं तुळशीदासजींनी उदाहरण दिले, जसं चोराला रात्री चांदणं आवडत नाही, तुकोबाराय सुद्धा म्हणतात, चोराशी चांदणे वेश्येची शेजार परिसाशी खापर काय करी. तुते दूध डोळे मिटुनी जात माजराचे मरी चोर त्याच्या कारे भीती चालण्याचे. तुते दूध डोळे मिटुनी जात माजराचे मरी चोर त्याच्या कारे भीती चालण्याचे. दुष्ट दुर्जनाची कैसे घडे लोक सेवा, दुष्ट दुर्जनाची कैसे घडे लोक सेवा. उघडदार देवाचा उघडदार देवा, देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा. देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा. उघडदार देवाचा उघडदार देवा, उघडदार देवाचा उघडदार देवा. मनी
चोरट्याच्या कारे किती चांद असतेच महाराज ते चोराला जसं चांदणं आवडत नाही तसं सगळ्या स्वर्गातल्या देवांना आता राम राजा झालेली आवडना गेली. अयोध्येतला आनंद त्यांना बघवना गेला. सरस्वती मातेला बोलावलं आणि सरस्वतीजीला बोलावून सगळे देव सरस्वती मातेची प्रार्थना करतात. हे देवी वारंवार तिचे चरण पकडायला लागले आणि आमच्यावर फार मोठं संकट आलंय. या संकटातून तू आम्हाला आता पार कर, अशा प्रकारचं आमचं कार्य सिद्ध कर, अशी सरस्वतीची प्रार्थना केली. देवताची प्रार्थना ऐकताच सरस्वती माता सुद्धा खेद करायला लागली. अरे महाराज मी कसं करणार आहे सगळं? माझ्या रामचंद्र प्रभू गादीवर बसणार आणि मी त्यांना हे असं वाईट प्रसंग कसा घडवून आणणार? तिला पश्चाताप करताना पाहून देवता पुन्हा पुन्हा त्या सरस्वती मातेला विनवायला लागले. पण नाविलाज झाला. पुन्हा पुन्हा सरस्वती मातेचे चरण पकडल्यानंतर संकोचात पाडलं सरस्वती मातेला. सगळ्या देवदेवतांनी त्यावेळेला सरस्वती मातेला नाविलाजानं तयार केलं. सध्या सरस्वती मातेच्या लक्षात आलं देवतांची बुद्धी संकुचित आहे. असा विचार करून ती निघाली. महाराज यांचा निवास तर उच्च आहे पण यांची कृती नीच आहे असं देवाविषयी सरस्वती मातेच्या लक्षात आलं. महाराज इंद्र हे देव आहे ना, यांचं काय भानगडे काय माहित. कोणी तपश्चर्या करायला लागलं त्यांच्या डोक्यात दुखत, कोणी भजन करायला लागला त्यांच्या डोक्यात काय, त्यांना एकच वाटतंय बुवा की आपल्यापेक्षा तपस्वी झाला तर आपल्या पदाला काय येईल. म्हणून तर माऊली ज्ञानोबराय म्हणतात स्वर्ग नरक वाटा चोराची या शाहूच्या नाही. स्वर्गाला जरी गेले तरी ते कोण आहेत? चोर चोर चोर. तिथे गेलेले काय खूप आनंदी येत, काय एवढे आनंदी येत असंही नाही, एवढे नाही आनंदीच नाही. पुण्याची पावती सरे सवेची पंतप्रधान पदाची उटी, पंतप्रधान नाही इंद्रपणाची उतरी. पंतप्रधानी 5 वर्ष सरेन पंतप्रधान उतरी पुन्हा चढी जर पण उतरी बरोबर आहे का नाही. पण काय सांगता ते नंतर जे असतं ते बारीक बारीक मग ते आपल्या तिकडं ते असं असतं ते. विक्रम उतरे 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 पुण्याची पावटी सरे इंद्रपणाची उटी उतरे. महाराज त्यांना भेव वाटतंय. निवास आहे उंच ठिकाणी आहे पण नीच बुद्धी आहे असा सरस्वती मातेने विचार केला. यांची कृती नीच आहे, दुसऱ्याचं ऐश्वर्य हे लोक पाहू शकत नाही असा सरस्वती मातेने विचार केला. आणि परंतु पुढच्या कामाचा विचार करून सरस्वतीच्या मातेच्याही लक्षात आलं की प्रभू राजा होणं हे सगळ्यांकरताच घातक आहे. अनेक ऋषी महात्मे त्यांची वाट पाहत आहेत. मग सरस्वती मातेनं अयोध्येत आली आणि अयोध्येत आल्यावर काय करायला, कुणाच्या अंतःकरणात जाऊ, मला सगळे पवित्र होते. हे काय का कुटिलता जरी निर्माण करायची असेल तर पवित्र अंतःकरणात करता येत नाही. करता येत नाही महाराज, करता येत नाही. हे जे मंत्र विंत्र हे असतात नाही हे काही लोकांवर चालत नाही. माऊली ज्ञानोबराय 16व्या अध्यायात सांगतात किती लोकांवर चालत नाही. हे मंत्र चालत नाही, कुटिलता चालत नाही, काही चालत नाही. आहे ना ओव्यात 2 ओव्यात ते सांगितलेलं आहे. सती आणि सत्पुरुष, दानशील आणि याज्ञिक, काय भक्त हनुमात्मी ये माझी निजांची धामिक, अशा प्रकारे ते 4-5 लोक सांगितले. सती असेल, सत्पुरुष असेल, दानशील महात्मा असेल, यज्ञ करणारा असेल, भगवत भक्त असेल, असे जे महात्मा आहेत तिथे कुटिलता, सगळे भगवंताचे भक्त होते. कुटिलता चालत नाही. पण मग काय करावं? अयोध्येत दुस्सह दुःख देणारी एखादी ग्रहदशा कोण पकडावी अशा प्रकारचं तिच्या लक्षात आलं. आणि मग महाराज एक माऊली धरली. ती बहुतेक मला वाटतं ती अयोध्येतली नव्हतीच अयोध्येतली ती आंदण आलेली होती ना. आंदण आलेल्या वस्तू त्रासच देतात बहुतेक करून आंदण आलेल्या वस्तू त्रासच देतात. बिचारेल तर काही तर महाराज उभे वाळून गेले फक्त आंदण वस्तूनच. जेवायला जरी बसला तर होता का ताट तुमच्या घरी? बघा ना केवढं ताट दिले.
तो जर म्हणला ना एखाद्या वेळेस ते उगच नाही निघत ए ते ताट जरा धुतलं नाही का बरोबर धुतलं नाही का होतं का असं आपल्या बापाला पायाला दिलंय मामान ते त्रासच देतात बुवा बर का गणेश महाराज काही काही इज्जतदार असले तर उभे वाळून गेली काही काही बंब पडली मी हा त्याच्यामुळे बोललो असं तेव्हा ते आंदोलन नाम मंथरा मंदमती चेरी केकई केरी तुळशीदाजी म्हणतात नाम मंथरा तिचं नाम काय होतं मंथरा मंथरा कशी होती ती कैकईची एक मंद बुद्धी दासी होती मंद बुद्धी होती दासी होती तिला अपयशाचं पात्र सरस्वतीनं बनवलं तिची बुद्धी फिरवली मंथरेनं पाहिलं सगळं नगर सजलंय अरे सुंदर मंगलमय उत्सव व्हायला लागलाय तेव्हा तिनं लोकांना विचारलं कशाचा उत्सव आहे अरे रामचंद्र प्रभूंचा राज्याभिषेक होतोय हे वाक्य ऐकलं तिच्या हृदयावर तिचा काही संबंध होता अयोध्या तिच्या बापाची होती ती गादी तिच्या पहिल्या भावाची होती तिचं कोणी त्या गादीवर बसलेलं होतं ज्याला गादी द्यायची तो तिचा काही शत्रू होता काहीच नाही महाराज ते असंच दुष्ट आणि सज्जन आहे का नाही दुसऱ्याचा आनंद पाहून ज्याला आनंद होतो त्याला सज्जन म्हणतात माऊलींनी व्याख्याच केली दुसऱ्याचं दुःख पाहून ज्याला दुःख होतं आणि दुसऱ्याचा आनंद पाहून ज्याला आनंद होतो त्याला सज्जन म्हणावं दुसऱ्याचं दुःख पाहून ज्याला आनंद होतो आणि दुसऱ्याच्या आनंदात ज्याला दुःख होतं त्याला दुष्ट म्हणावं हे व्याख्याच येतं पायी काटाने हेटे ते व्यथा जीवी उमटे तैसा पुढे संकटे पुढीला चेनी पाऊस तळताला आहे ती डोळ्याची लागी होय तैसा परसुखे जाय सुखावत जो अपराविया सुखे अमृत हे मुखे श्रवतसे तुका म्हणे पराविया सुखे सुख दुसऱ्याला आनंद झाला एक कुटील होती दुर्बुद्धी होती करई विचार कुबुद्धी कुजाती म्हटले तिला नीच जातीची कुजाती विचार करू लागली कुबुद्धी असलेली होय आकाजू कवन बिधिराती असा विचार करू लागली की हे रात्र हे काम बिघडून कसं जाईल बघा तुम्ही हो काही काम बिघडवायच्या माग आणि काही काम घडवायच्या माग काय कोणतंही कार्य असो काही काम बिघडवणारे असतात आणि काही काम घडवणारे असतात पण इतिहासात घडवणाराची कीर्ती राहते आणि बिघडवणाराची राहते त्यांची कीर्तीच पण कोणती अप आणि याची सत्कीर्ती उत्तमाची राहे कीर्ती मागे उत्तमाची राहे कीर्ती मागे उत्तमाची मुले कीर्ती मागे उत्तमाची मुले कीर्ती मागे तुका म्हणे का मरणेची सरे तुका म्हणे का मरणेची सरे तुका म्हणे का मरणेची सरे उत्तमाची मुले कीर्ती मागे उत्तमाची मुले कीर्ती मागे उत्तमाची मुले कीर्ती मागे उत्तमाची मुले कीर्ती तुका म्हणे एका मरणीची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे उत्तमची कीर्ती मागे उरे देह जरी पडला तरी कीर्ती मागे उरे कीर्ती माग काय राहते शिल्लक राहते अशा प्रकारे महाराज ते काही काय करावं रात्रीत हे काम बिघडून कसं जाईल अशा प्रकारचं म्हणून उदास होऊन ती भरतजीची माताजी कैकई तिच्या जवळ गेली मंथरा आणि कैकई राणीने तिला हसून म्हटले अगं तू उदास काय झालं तुला उदास राहायला मंथरा काहीच बोलत नाही महाराज उदास काहीच नाही केवळ असा दीर्घ श्वास घ्यायला लागली असं चिंतेत असल्यासारखं दाखवायला लागली स्त्री चरित्र करीत अश्रू ढाळायला लागली रडायला लागली राणी हसू लागली काही काय झाले तुला रडायला फार बडाया मारणारी आहे तू
फार वाढवून बोलणारे. काय झालं, मला वाटतं तुला लक्ष्मणानं काहीतरी बोलला असेल, लक्ष्मणानं काहीतरी दंड दिला असेल. तिला माहित होतं ही कुठं ना कुठं काही कुचाळी करत राहणार आणि लक्ष्मणाला ते सहन होत नाही. माहिती असते ज्याचा त्याचा स्वभाव, जवळ राहणाऱ्या माणसाचा स्वभाव काय असतो माहिती असतो. एखाद्या लेकरू बाहेर भांडून रडत आलं, आहे मला त्यानं मारलं, नाही तूच काहीतरी आईला माहिती आहे आपलं लेकरू काय करतं. पण हिला माहित होतं ही काही ना काही हे करत राहील. लक्ष्मणाला नाही सहन झालं, उग काहीतरी बोलला असेल आणि बोंबलं. का रडायला लागली, लक्ष्मणाने काही त्रास दिलाय काय, दंड दिलाय का, तरी काही बोलत नाही, काहीच बोलत नाही. महापापिनी म्हटलंय तिला तुळशीदासजींनी, काहीच बोलत नाही. बडी पापिनी, महापापिनी असलेली, काहीच बोलत नाही. नुसते दीर्घ श्वास घ्यायला लागली. तुळशीदासजी म्हणतात कसे श्वास घ्यायला लागली. तुळशीदासजीचे शब्द येतात, जसं एखादी काळी नांगिनीनं फणा काढून फुसकारा टाकावं तशी ती श्वास सोडू लागली. ते विसच वाकायचं होतं ना आता. वातावरण तयार करू लागली. वातावरण लागतंय हो, वातावरण लागतंय. कधी काही जमतंय का, वातावरण लागतंय, वातावरण लागतंय. पेरायला काय लागतंय, पेरायला अरे उन्हाला भर चांगलं रान केलं, दन रात्रभर पाऊस पडला, सकाळी पेरता येते का, पेरता येत नाही. त्याला वातावरण, ती वापसा वळानी होऊ द्यावी लागते, वातावरण लागतं. भाकर भाजायला काय लागतं, वातावरण. म्हणून बाया पण गॅसवर तवीवर तो तवा टाकला चुलीवर गॅसवर की त्याच्यावर हात ठेवून पाहतात, म्हणजे असा चिटकीत नाही तर असं पाहतात ना, पाहतात असं. काय असतंय वातावरण, तवाही त्याच तोला मोला तिथं वातावरणात येऊ द्यावं लागतं. ते काय होतं, तवा जर जास्त तापला तर भाकर कच्ची राहते, कमी तापला तर जळून जाते. असं उलट झालंय का, असं वातावरण लागतंय, वातावरण लागतंय. कोणत्या गोष्टीला वातावरण लागतंय आहे का नाही. तबला वाजवायला काय लागतंय, वातावरण लागतंय हो. बिना वातावरण एन वाढवा, बीएस वाढवा, ट्रबल द्या, वातावरण निर्माण करून घेणे, दुसरं काय. वातावरण लागतंय, वातावरण लागतंय. तुम्ही पहा ना, वातावरण काही ना जमते, काही ना जमत नाही, आहे का नाही. काही ना जमते, काही ना नाही. मला भाजी करायला सुद्धा काय लागतं, वातावरण लागतं. नाही तर दोन मावल्यांना दोन बाजूला बसवा, सारखा मसाला, सारखं पाणी, सारखं सगळं द्या आणि भाजी, तरी चव सारखी होते का. सगळं मोजून द्या आणि भाजी तेवढीच, पाणी पण मोजून द्या, तरी चव सारखी होत नाही का. वातावरण, वातावरण. जिरे टाकले, तेल टाकलं, पहिलं तर तेलातून धुपण निघत तर जिरेच सापडलं नाही. धुपण निघतात जास्त आपल्यावर, जिरे इकडून तिकडून सापडले, जिरे टाकले, अख्ख्या जिऱ्याची राग झाली, मग चटणी सापडली. आणि मग चटणी टाकली. अहो चटणीचा काळा जर धिंगाणा होतो तर पाणीच भेट ना. आणि मग पाणी टाकलं, आणि मग मालक खायला बसला. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते खावलो. वातावरण महत्वाचं आहे हो. ही वातावरण करू लागली, ही मंथरा वातावरण करू लागली. काहीच बोल ना महाराज. राणीनं घाबरली. राणी, काय झालं श्रीला, काय झालं का सांगत नाही, बोल ना. अरे रामचंद्र, परत पहिलं काय विचारलं काही मातेनं, माझे रामचंद्र तर कुशल आहेत ना. म्हणजे पहिली कुशली कुणाची विचारली, प्राणापेक्षा प्रेम केलं होतं रामचंद्र प्रभू. काही मातेनं प्राणापेक्षा प्रेम, माझे रामचंद्र प्रभू कुशल आहेत ना. आणि त्यानंतर मग विचारलं, भरत कुशल आहे का, माझे दशरथजी कुशल आहेत का, असं शत्रुघ्न सगळे कुशल आहेत ना. ह्या ऐकताच कुबडी असलेली मंथरा तिच्या हृदयात पीडा होऊ लागली. कारण ही विचारायली तर कुणाचं विचारायली. महाराज, एखाद्यावर श्रद्धा असली तर ती श्रद्धा पलटायला तेवढेच प्रयत्न लागतात. म्हणून तिला टेन्शन की आता एवढी रामावर श्रद्धा नाही, बदलायची कशी. नाही काय सोपं थोडंच जातं पलटी आणायला. आणि म्हणून ती विचार करू लागली, हे म्हणू लागली, हे माई, आम्हाला कोण काय बोलणार आहे, आम्ही कोणाच्या बळावर वाढून बडबड करू. अरे रामचंद्राला सोडून दुसरं कोण कुशल आहे आज सगळ्यात खुशाल कोण आहे, कुशल रामाचे. बाकी सगळे विधाता कौशल्याला फारच महाराज अनुकूल झालाय. ते आता तिनं ते असं वातावरण करायला, अरे म्हणत काय झालं हिला नेमकं सांग ना स्पष्ट. मग मंत्रेनं बोलायला सुरुवात केली, भूत विदेश न शोच तुम्हारे, जानती हौ बसना हो हमारे. तिनं बोलायला सुरुवात केली, अगं तुमचा पुत्र परदेशात गेलाय. भरतजी
प्रदेशात म्हणजे दुसऱ्या मामाच्या गावी आहे का नाही, तुम्हाला कसली चिंता नाही. तुम्हाला वाटतं की माझा मालक माझ्या ताब्यात आहे, अशा प्रकारचं तिनं बोलायला सुरुवात केली. अरे तुम्हाला जर आरामात पलंगावर पडून राहायचं असेल तर राजाचं कपट लक्षात घ्या. पहिली दशरथावर अश्रद्धा निर्माण करायला सुरुवात केली. दशरथावर अश्रद्धा निर्माण करायला सुरुवात केली. राज मंथरेचं हे वाक्य ऐकलं आणि मलिन मनाची समजून रागावली राणी. काही रागावली, काही म्हणता बस झाला आता पुरे का घरफोडी महाराज कुत्याळ कुटाळ जे उकडून टाकेल तुझी यानंतर एक शब्द बोलली तर काय शब्द बोलली काही माहितीये मंथरेला. काणी, खोरे, कुबरे, कुटील, कुचाली, जानी म्हणजे तिरळे, लंगडे, कुबडे, कुटील, कुचाळी अशा प्रकारच्या भाषेत बोलायला सुरुवात केली. आणि त्यात श्री एवढं तुझं वाईट अंतकरण अरे असं म्हणायला लागली आणि काही हसायला लागली. काय शिकवायला लागली मला, अशा प्रकारचं हे प्रियवचन बोलणारी मंथरा, मी तुला शिकवण्यासाठी एवढं बोलली. राग मानू नको, असं वाईट बोलू नको, असं प्रेमानेही सांगण्याचा प्रयत्न केला. पण उद्याचा शुभ दिवस आहे, माझा राम राजा होणार आहे. अरे मोठा भाऊ स्वामी आणि धाकटा भाऊ सेवक असतो. महाराजी सांगायला काही लागली. मोठा भाऊ मालक असतो, लहाना भाऊ तुला शिकवण्यासाठी ते एवढं. अरे जर खरोखर उद्याच माझा रामचंद्र राजा होत असेल हे सखे, तुझ्या मनाला जी आवडेल ती वस्तू मी तुला देऊन टाकते. माग काय मागायचं. किती आनंद झाला असेल. माग काय मागायचं. महाराज रामाला माझ्या सगळ्या माता सारख्या आहेत. रामाला कोणी जवळचं नाही, कोणी लांबचं नाही, सगळ्यावर माझे रामचंद्र प्रभू प्रेम करतायत. अशा प्रकारचं सांगू लागले, अशा प्रकारचं ती बोलायला लागले. महाराजींना आता बोलायला सुरुवात केली. आमचं काय चालतंय, देवाचा दोष, आम्हाला काय, आमच्या नशिबाला असं दिलं, कुरूप बनवलं, त्यात दाशी बनवलं. आम्ही जर राणी असतो तर आमचं कोणी ऐकलं असतं, आमचं कोण ऐकणार आहे, असं वातावरण तिचं तिनं सुरुवात केलं. माझं तर महाराज जीवन जळालेलं बरं, असं मला अशी अस्थिर बुद्धीची स्त्री आणि ती देवतांच्या मायेच्या वश झालेली कैकेला कपट युक्त अंतकरणानं सगळं शिकवायला लागली. पुन्हा काही माता महाराज तिला आदरानं समजावायला लागली. ती ऐकायला तयार नाही. अरे मला राम प्रिय आहेत, काही म्हणते मला सीता प्रिय आहे, ही गोष्ट सत्य आहे. पण आता महाराज असं सगळं ते चालू होतं. त्यावेळेला तिच्या लक्षात आलं की ही बाई काही आता माझं ऐकत नाही. आणि मग तिनं चक्कर वगैरे येण्याचा सोंग केलं, खाली पडली. आणि खाली पडल्याबरोबर महाराज कैकेयीनं तिला उठवायला स्पर्श केला. बिघडलं का. म्हणून दुर्जनाचा भला नोहे अंग संग, बोलिला से त्याग देशाचा त्याग. तुकोबाराय म्हणतात दुर्जनाचा अंग संग भला नोहे. तुकोबाराय ते म्हणतात एखादा माणूस शेताकडे चालला ना, आपण त्याच्या मागून विश्वनाथ बाबा सांगायचे म्हणले माग चाललो तर जर पुढचा दुष्ट असेल आपल्याला माहिती असेल तर रस्ता बदलून जावं. तुकोबारायचे प्रमाणे काय, दुर्जन निघाले शेता टाळावे निमित्ता वारून या. टाळावे, काहीतरी निमित्त करावं. कारण त्याच्या पायाची धूळ जर आपल्या अंगावर आली तर निश्चित आपली बुद्धी भ्रष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. तुकोबारायला विचारलं, तुकोबाराय तुम्ही डोंगरावर का जाता. तुकोबाराय म्हणतात त्याचं कारणच हे, ज्यांच्या जवळ जावं देहाची भावना, वासनेचा संग, नावडे उपग आला यांचा. कोणाजवळ जावं तर ते देहाच्या भावनेवर राहतं आणि वासनेच्या संगतीत राहतं. आणि मग आमची भावना त्यांच्या संगतीत गेल्यावर काय होईल का नाही. याचसाठी वनांतरा जातो सांडोनिया नाही. बरोबर. विरोधाचे मद नसाहे वचन, बहुते मन कासावीस ऐक नाही. मनोनी जीवा नसाहे संगती, बैसता एकांती गोड वाटे. ऐक नाही.
म्हणून महाराज असं म्हटलंय. तुकोबरा इथं म्हणतात दुर्जनाच्या दुष्टाच्या गावातही राहू नये. काय अरे दुष्टाची संगती कुठेही त्रासच देणार, कुठेही त्रासच देणार. सज्जना संगती करावा उपवास, दुर्जनाचा गोड घास शेवू नये. कारण त्याच्या घरी पुरणपोळी खायला मिळेल, पण पुरणपोळी बरोबर कधी मिळेल ते सांगता येत नाही. नाही सांगता येत नाही महाराज. दुर्जनाचा भला अंग संग नये. तुकोबरात म्हणतात दुर्जनाचे भय धरावे त्या परी, पिसाळल्यावरी धावे श्वान. कुत्र पिसाळल्यावर जसं माणूस त्याच्यात, महाराज पिसाळलेलं कुत्र इकडे आलं तर आपण त्याच्याकडे पळत जातो ना. दुर्जनाची गर्दी विष्णेची परी, दुर्जनाची गर्दी विष्णेची परी, दुर्जनाचे गर्दी विष्णेची परी, दुर्जनाची गर्दी विष्णेची परी. दुर्जनाची गर्दी विष्णेची परी, दुर्जनाची गर्दी विष्णेची परी. दुर्जनाची गर्दी विष्णेची परी, दुर्जनाची गर्दी दुर्जनाची गंधी विष्ठेची परी. तुकोबराय म्हणतात गंधी म्हणजे वास. विष्ठेचा जसा माणूस त्या वासाच्या जवळ जात नाही, पाहून लगेच बाजूला जातो, दुर्जनाचा तसा जवळून लांब जावा. ऐका हो तुम्ही मात हे सज्जन, करू संघष्टन नये बोलो. संघष्टन करू नये, बोलो नये. दुर्जनाचे अंगी अखंड विटाळ वाणी रजस्वला श्रवेतैशी. ऐका नाही, दुर्जनाचे भय धरावे त्या परी, पिसाळल्यावरी दुर्जनाचा भलानो हे अंग संग. बोलिला से त्याग देशाचा त्याग. तुका म्हणे किती सांगावे पृथक, अंगी कुंभपाक दुर्जनाचे. सगळ्याच अभंगात ते वर्णन आलं दुर्जनाचं. महाराज दुर्जनाचे भय धरावे त्या परी. तुकोबरा इथे त्याच्याही पुढे पुन्हा एक सांगतात. तुका म्हणे मद्यपानाचे मिष्टान्न, तैसा तो दुर्जन शिव नये. दुर्जन शिव नये म्हणजे स्पर्श करू नये. जसं दारू टाकून शिजवलेल्या अन्नाला वारकऱ्यानं स्पर्श करू नये, तसा दुर्जनाला काय करू नये. महाराज दुर्जनाचं एखादा शब्द बोलला तर तो खराय मानू नये. भाविकांनी दुर्जनाचे काही मानू नये साचे. काही खरं अनेक प्रमाण आहेत तुकोबरायचे, अनेक खूप गात्यात प्रमाण आले. महाराज हे काय का दुर्जनाला सज्जन बिघडत नाही, सज्जनाला दुर्जन बिघडवतो. आपल्याला लय हौस असते लोक सुधरवायची. लोक सुधारण्याच्या नादात कधी आपण बिघडून गेलो याच म्हणा पहा ना तुम्ही. बिघडून गेलो ते राजकारण आणि परमार्थ याच्यात दोघातलं एक सांगतो तुम्हाला. राजकारण करणं म्हणजे काय, गरीबाचे काम करता करता श्रीमंत होणं म्हणजे राजकारण करणं.
गरीबाचे काम करता करता श्रीमंत होणं म्हणजे काय करणं? राजकारण होणं, राजकारण करणं. आणि महाराजाचं सांगतो तुम्हाला, लोकांना सुधारण्याच्या नादात बिघडवणं म्हणजे महाराज होणं. साधक वेगळा आणि महाराज वेगळा. आता हे सगळे लोक यांना माहिती, शंकर महाराज असतील यांना माहिती, महाराज ज्या वेळेस आळंदीला संस्थेत विद्यार्थी असतात काय निष्ठा असते होती, काय निष्ठा असते. ते गाथा ज्ञानेश्वरी ते रस्त्याने चालले तरी ते मालिका हातातून अभंग पाठ करणं, मधुकरी चालले तरी नाट पाठ करायले, मदालसा पाठ करायले, ज्ञानेश्वरीचा 12वा अध्याय पाठ करायले. महाराज जो अशी श्रद्धा असते, आज ही श्रद्धा असते, पण एकदा का लोकांत गेला की ती श्रद्धा कधी निष्ठून जाते हे आपल्यालाही कळत नाही, आहे का नाही? कधी मग कशाचा गाथा आणि कशाचा ते सगळं विसरून जाते. मला तरी वाटतं महाराज ज्यांनी ज्ञानेश्वरी पाठ केल्या त्या गाडीवर लिहून ठेवलंय, ज्ञानेश्वरी मुखोद्गत हरिभक्त परायण, त्याला वव्याच म्हणून घ्यावं त्याच्या पुढे. आता सगळं विसरून गेलं लोकांना सुधरवण्याच्या नादात. म्हणून महात्म्यांचं तसं मत आहे, महाराज लोकांना ज्यांनी निर्माण केलंय सुधरवायची जिम्मेदारी त्यांची. आपल्याला कोणा अधिकार दिला नाही लोकांना सुधरवावं, पण ज्यांनी जे सुधारलेत त्यांनी सुधारावं. नाथ महाराजाचं एक मला गोड प्रमाणे आणि माऊलीची उभी तशीची, सुखी जेणे व्हावे जगने ववावे, अज्ञानी लावावे सन्मार्गाशी, अज्ञानी सन्मार्गाशी लावावे, जगने ववावे. पण कोणी सुखी जेणे व्हावे, अगोदर त्याने सुखी व्हावे आणि मग जगनी व्हावे. यातच पेटलंय जगीच व्हायला निघलाय. ज्ञानोबरायांची ओवी सांगतोय तुम्हाला. ज्ञानोबराय सुद्धा म्हणतायत काय? देखे प्राप्तार्थ झाले, जे निष्कामता पावले, तया ही कर्तव्याशे उरले लोका लागी, तया लोका लागी कर्तव्य उरले असे. पण कुणा? प्राप्तार्थ झाले निष्कामता पावले, तया कर्तव्य लोका लागी उरले अशी. आहे की नाही? आपल्या भाषेत सांगू का, आपली सोयाबीनची थप्पी मारून लोकांची काढाय गेला तर चांगलं, आपली फुटून चालली लोकांच्याच गुत्ते घ्यायला काय अर्थ आहे त्याच्यात? तसं आमचं महाराज लोकांचं झालंय. आमचं सगळं वाटोळं झालंय. जग सुद्धा मग जगाच्या कल्याणा कोणाची विभूती? महाराजाच्या विभूती म्हणलंच नाही तुकोबरायांनी. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. महाराज दुष्टाची संगती एवढी वाईट आहे, तुकोबाराय म्हणतात साधू नाडला साधू, कुसंगे नाडला साधू तैसा, कुसंगे नाडला साधू तैसा, कुसंगे नाडला साधू तैसा, कुसंगे नाडला साधू तैसा. हे कला कोण? साधू साधू साधू. आता साधू नाडला तर आपला कुठं मानता पात्र टाकता. म्हणून महाराज स्पर्श त्या घातक आहे, स्पर्श केला उचललं आणि मग तो विकल्प घुसला. काय करावं? सर्व प्रकारे आता ती ताब्यात गेली त्याच्या त्या मंथरेच्या आणि मंथरेला विचारलं काय करू आता तुम्हाला महाराज, आता मी याला उपाय योजना काय करू? तिनं ते सांगायला सुरुवात केली. दुई वरदान उपसन थाती मागव आधी जोडावू छाती. एक काम करा, 2 वरदान तुमच्याकडे बाकी आहेत. छाती दष्टक धड करून दृढ मनानं
राजाकडे ते दोन काय करा, वर मागून घ्या आणि हृदयातील जलन शांत करा. काय मागावं? काय मागावं? तुमच्या मुलाला राज्य मागा, रामाला वनवास. दोन वर आहेत, काय त्याच्यात एवढं अवघड आहे? मागून घ्या. भारताला राज्याभिषेक मागा आणि रामाला वनवास मागा. जेव्हा राजा रामाची शपथ घेतील त्यावेळेला वर मागा, तसे मागू नका. म्हणजे सगळं सांगितलं, कारण तसा वर देणार नाही आणि रामाची शपथ घातल्यावर मग ती मोडणार नाही. म्हणून रामाची शपथ घातल्यानंतर वर मागा, वचन टाळणार नाही. आजची रात्र जर टळली तर काम बिघडून जाईल, असं सर्व तिला सांगितलं. या पापिनी मंत्रेने फार मोठा घाव घालून सांगितलं की एक काम करा, तुम्ही कोप भावनात जाऊन बसा. आता इकडेही बसू नका, कोप भावनात जा. अशा प्रकारे सगळं सावध केलं. राजावर सहज विश्वास करू नका. कुणावर? तिच्या पतीवर. आणि ही सांगायली आणि ती ऐकायली. का? दुर्जनाचा नो भला नो हे अंग संग. दुर्जनाच्या संगतीत असंच होतं, आहे का नाही? महाराज आणि ते प्राणापेक्षा त्या मंथरेला ती राणी सुद्धा महाराज काही सुद्धा प्रिय समजायला लागली. तीव्र बुद्धीचं वर्णन करायला लागली. काय बुद्धिमान आहे तू, किती चांगल्या प्रकारे मला दिलं, असं सगळं तिला सांगितलं. काही कोप भावनात निघून जाते. कोप भावन रुसलेला वगैरे असेल त्यांचं ते तेवढं. मोठ्या लोकांचे वेगळ्या वेगळ्या रूम असतात. आपलं सगळं तिथं स्वयंपाक करायचा, तिथंच खायचं, तिथंच भांडणं करायची. रुसला तरी तिथंच आणि आनंदी असला तरी तिथंच. वर तुला काय झालं, उठून जाईल कुठं तो, त्याला कुठं कोप भवनी, तिथंच आपला काही अडचण नाही. तिथंच बघून या आपटायचे, तिथंच पराठी आलं. तुला नाही अनुभव त्याचा, येईल अनुभव. अशा प्रकारचं ते असतंय. सगळ्या नगराची अभिलाषा होती रामचंद्र प्रभू व्हावे. पण ती आता ती कोप भावनात विचारे, पण काहीच्या हृदयात फार जलन व्हायला लागली. कुसंगती मिळाल्यावर कोण नष्ट होणार नाही महाराज, कोणी नष्ट होणार नाही. कोण कुसंगती पायी न साई, कोणाचा नाश होणार नाही कुसंगतीनं. रहीन नीच मते चतुराई. ऐका, नीच माणसाच्या मतानुसार अनुसरण केलं, तुलसीदासजी म्हणतात, चतुरपणा राहत नाही, नष्ट होऊन जातो. रही न नीच मते चतुराई, नीच मते रही चतुराई न रहे. राहत नाही चतुरपणा. राजाने विचारलं कुठे? म्हणले कोप भावनात गेली. कोप भावनाचं नाव कोप भवन असून सखेचे उरावू. महाराज राजाला दचकले, घाबरले. त्यांचे पाऊल पुढे पडेना. स्वतः इंद्र ज्यांच्या बाहुबलावर युद्ध करायला अपेक्षा करतोय, स्वर्गात ज्यांच्या बाहुबलावर इंद्र राज्य करतोय, ते आज कोप भावनात जायला घाबरले. हा पावर कुणाचा आहे? राजा दशरथाला इंद्र घाबरतो. नाही, इंद्राला सहकारी युद्धात करायला जातात. किती मोठं धैर्य असेल. ते कोणाला घाबरतात? कसं व्हायला? कैकेयीला नाही. राजा कुठं कैकेयीला घाबरत असतो का? कैकेयीला घाबरत नाही. त्याच्यात लय काय असतील, मग तो का घाबरत होते काय दसरथ? म्हणजे काय तशा म्हणजे त्या अंतःकरण वृत्तीचे असतील ना. मग असं म्हणा ना तुम्ही, मला तेच पाहिजे होतं ना. घाबरला महाराज राजा, काही सोपी गोष्ट आहे का? घाबरला. राजा पाऊल हळूहळू महाराज तेच दशरथराजे पत्नीचा क्रोध ऐकला, हातात झाले. कामदेवाचा प्रताप आणि महिमा पहा. तुलसीदासजी म्हणतात, कामानं पछाडल्यामुळे सगळं घडलं का नाही. सकामा न जिनवे वनिता सकामा न जिनवे. माऊली ज्ञानोबा कांते ते प्रार्थित तू का हो दुष्यंत सांगे मज. कामाचा अंकित आणि कांते ते प्रार्थित. कोणाचा अंकित झालेला? कामाचा. तुकोबरायांनी तुम्हाला ज्याच्यावर बरंच वर्णन केलंय बरं का. तुकोबरायाच्या गाथ्यात 2-3 अभंग याच्यावर आले की एकदा अंकित झाल्यानंतर कशा प्रकारची माणसाची वृत्ती होते. एक माणूस असा कामाचा अंकित झालेला
पत्नीकडे गेला. ते त्यांना असती सवय, ती नाराज झालेली, नाराज होऊन बसलेली, दुःशीत बसलेली, तोंड पाडून, केस विस्कटलेली, ती जशी काही होती तशीच. तो गेला, अहो तू का हो दुश्चिंत निरंतर, काय झालं म्हणे तुला नाराज राहायला? म्हणला तू पत्नीला, माझी माय बापे बंधू बहीण तुझं करतीशीन त्यागीन मी. म्हणजे मायबाप बोलले का, भाऊ बोलला का, सगळ्याचा त्याग करतो. आणि तुला सांगतो, त्यांचे जरी तोंड पाहेन मागुता तरी मग हत्या घडो तुझी. चिंता करू नको, पुन्हा जर त्यांचं तोंड पाहे आणि तुला हे नसेल पटल तर एक काम करू का, काय सकाळी उठवून वेगळा निघेन, वाहतो तुझी आननिशी अशी. 100% सांगतो म्हणे, सकाळी उठलो की काय करणार, वेगळा निघणार. ती म्हणली मग वेगळा निघते म्हणल्यावर जरा तिला टवटवी आली. तिला वाटलं की आता आपलं मालक आता निघतोय. आणि ती म्हणली का हो, वैव महाराज, वैव शब्द आहे ना, किती उखरलं तर एका वैव पात्र्यात सवाल. वैव सवान म्हणे, वैव काय वेगळं निघून काय करसाल, वेगळं निघून काय करसाल, आता कामाचा अंकित. वेगळं निघून काय करसाल, वेगळे निघता घडीन दोडी चुडा, दोरे चुडा घडीन. म्हणजे मला, मग तू काय कोण आहे, तू तो माझा जोडा जन्माचा की, जन्माचा जोडा आहे ना, आता काय त्याच्यात आहे. ताईत साकळी, गळांची दुलडी, बाजू बंद जोडी, हातसर, हे सगळे अलंकार करील म्हणली तुला, चिंता करू नको. तुकोबराय ना कुठं पाहिलं होतं कोण महाराज एवढं. तुकोबराय म्हणले हे अलंकार तर करील, वेणीचे जे नग सर्वही करील. उपजताची ज्ञानी, नको धरू शीन मनी काही. एवढंच नाही, नेसावया साडी, शेलारी चुनडी, अंगीची कांचुळी, जाळिया फुले. हे तुकोबरायचे भंडाऱ्यावर राहणार आहे तुकोबराय म्हण. आज काय आता तुकोबराय म्हणतात, काय करावं तरी काय बरं, अशा लोकांना काय करावं. तुकोबराय म्हणले, तुकोबरायला म्हणलं का असं झालं, तुकोबराय म्हणले त्याच्यात काही नवल नाही. तुका म्हणे केला रांडेने गाढव, मना सवे धाव घेतलीसे. दोन अभंग लगातार झाले, ती भरतराशी भार्या बोले गुद गोष्टी, मजाईशी कष्टी नाही तुझे, अशा वगैरे ते तुकोबरायाने वर्णन केलं. राजा घाबरायला लागला. तिथपर्यंत जायला क्रोध महाराज कामदेवाचा प्रताप, त्रिशूळ, वज्र, तलवार इत्यादीचे घाव अंगावर सहन करणारा राजा, पण कामदेवाच्या कोमळ बाणांनी आज मोहित झाला आहे ना. भ्रमरवेदी कोडे बलतैसे कोष्टक काष्ट कोरडे, परी कळिके माझी सांपडे, कोवळी तेत उत्तीर्ण होईल प्राणी, परी ते कमळदळ चिरून येणे, तैसे कठीण कोवळेपणे स्नेह देखा, हे आदिपुरुषाची माया, ब्रह्मेया ही नयेची आया. अर्जुनाच्या हृदयाचं वर्णन केलं. जे वज्रापासून कठीण दुर्धर अति दारुण, तयाहुनी असाधारण, स्नेह नवल नाही कष्टाचा
सुमन काही समजत नाही लाकडा मला वाळल्या भलं तैसे काष्ट कोरडे पण गोवी भ्रमरा सुमन का प्रेम त्याचं उत्तर काय दिलंय तुकोबारायांनी प्रेमानं बांधल्या पाय ठेवी ती हळूवारू उचंबेल केसरू या शंका नाही का नाही हळून असे कोमल कोमल अशा प्रकारचे ते ठेवतात राजा गेला कशामुळे रुष्टी वगैरे विचारायला सुरुवात केली राजा तिला उठवायच्या तयारीत कशामुळं काय झालं असं क्रोधानं संतापलेली नागिन जशी क्रूर दृष्टीनं बघावं तशी ती राजाकडे बघायला लागली राजा पुन्हा 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 कामात वश झाल्यामुळे पुन्हा पुन्हा तिला बोलायला लागला बार बार कहरावू काय म्हणायला लागला ऐका सुमुखी सुलोचनी पिकवचनी गजगामिनी दसरथ शब्द वापरायले सुमुखी सुमुखी म्हणजे सुंदर मुख असलेली सुमुखी सुलोचनी लोचन सु डोळे चांगले असलेली कोकिळे सारखा तुझा आवाज आहे आता होता त्या माऊलीचा तसा का कामाचा अंकितन कांती ते प्रार्थित होतं ते देवाला नाही तू कमने झाला कामाचा अंकित तू कमने झाला कामाचा अंकित तू कमने झाला कामाचा दात तू कमने झाला कामाचा दात तू कमने झाला कामाचा अंकित तू कमने झाला कामाचा अंकित तुका मने झाला कामाचा अंकित तुका मने झाला कामाचा अंकित सांगे मनोगत वरते तैसा सांगे मनोगत वरते तैसा राजा राणीला बोलू लागला तू सांगशील तसं मी ऐकतो सांगे मनोगत वरते तैसा सांगे मनोगत वरते तैसा सांगे मनोरथ वरते कामाचा अंकित तुका मने झाला तुका म्हणे झाला कामाचा अंकित सांगे मनोरथ मनोगत वरते तैसा जैसे मनोगत सांगे तैसा वरते का तुका म्हणे कामाचा अंकित झाला नाही का नाही तुकोबाराय म्हणतात कामाचा अंकित झाला मग लागला तसं करायला आणि त्यांना ते राजाने बोलायला सुरुवात केली हे पिकवचनी कोकिलगासारखा आवाज आहे अशा प्रकारचं बोलायला सुरुवात केली गजगामिनी हत्तीसारखी तुझी चाल वगैरे ते बोलायला सुरुवात काय तुझं कोणी अनिष्ट केलंय कोणाची हिंमत आहे अशी कोणाला आपले मस्तक अप्रिय झालं आहे कोण यमाचा पाहुणा पाहू इच्छितो सांग कोण बोललं कोणाला दारिद्र्य श्रीमंत करू अथवा कोण्या राजाला देशातून काढून देऊ तू म्हणशील ते करतो सांगे मनोगत वरते तैसा अशा प्रकारे तुझा शत्रू इंद्र जरी असेल तर त्यालाही मी दंड देतो अशा प्रकारचं ती बोलायला लागली हे ऐकून
महाराज तिनं असं मनोवांछित गोष्ट मागून घे, काय तुझी इच्छा असेल. सगळ्या अंगांना अलंकारानं सजव. अगं वेळ आवेळ याचा तरी विचार कर. अरे कुवेश याचा शीघ्र त्याग कर. हे ऐकून राजाने रामाची शपथ घेतल्याने, रामाची शपथ राजानेच घेतली, तिला घ्या म्हणायची. रामाची शपथ घेऊन सांगतो, तुझी जी इच्छा असेल ती मागून घे. तिचं कामच अर्ध तिथंच झालं, आहे का नाही. कारण बुद्धी होणारा सारिखी ठाकी, आहे का नाही. अर्जुन म्हणतोय ना 11व्या अध्यायात. महाराज आपला वेगळा विचार आहे. आपण विचार करतो तसं घडत नाही. जसं घडायचं असेल तशी बुद्धी होती. नाही तर म्हणताच आलं नसतं विनाशकाले, म्हणताच आलं नसतं. आपल्याला असं वाटत असतं, पण जसं घडायचं असेल तशी माणसाची बुद्धी होती. अर्जुन म्हणतोय ना, माझ्या कपाळी पिटावे लोके ते लोटेल काय, म्हणून होणे ते त्रिशुद्धी न चुके बुद्धी होणारा सारिखे ठाके. अशा प्रकारचं आहे. रामाची शपथ आहे म्हणे, माग काय मागायचं. आणि म्हणून मी उद्याच रामाला युवराज पद देत आहे. त्याला आनंदाने सांगू लागला राजा सुद्धा, तू मंगल साज धारण कर. हे ऐकताच कैकेयीच्या कठोर अंतकरण संतापलं, भडकली कैकेयी. आणि जणू काय महाराज असं तुलसीदासजींनी वर्णन केले. आता बघा दृष्टांत असा दिलाय, कैकेयीनं कसं बोलायला सुरुवात केली, जसं पिकलेल्या केसतोडाला धक्का लागावा. पिकलेला केस तोडे आणि त्याला धक्का लागावा, त्याच्यातून काय बाहेर पडतं, काय बाहेर पडतं त्याच्यातून. महाराज सगळा सुगंधच, सगळी घाण 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 बाहेर पडते. महाराज तसं कैकेयीच्या तोंडातून आता काय बाहेर पडायला लागली, घाण. किती कसा दृष्टांत आहे बघा. घाण तुकोबाराय सुद्धा म्हणतात महाराज, काही काही माणसं आहे ना, तोंड उघडले की गटार फेकतात, गटार फेकतात. 13 दोष बोलण्यातले ज्ञानोबारायांनी सांगितले. विरोध वादू बळू, प्राणी ताप ढाळू, उपहास छळू, वर्मस्पर्शू, आटू वेगू विंदाणू, आशा शंका प्रतारणू, हे संन्यासले अवगुणू जिया वाचा. ये अवगुणो जिया वाचा संन्यासले. अवगुण येते 13 दोष सांगितले ज्ञानोबारायांनी. असं बोलू नये, कसं बोलावं ते सांगितलं. साच आणि मवाळ, मिथुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, अशा त्याच्या खालचीच ती ओवी आहे. अशा प्रकारचं नसावं, असं असावं. पण तिनं जसं महाराज बोलावं, केसतोडाला धक्का लागावा, एवढी तीव्र दुःख ही तिने महाराज हसून जिरवलं. जशी चोराची पत्नी कधी आपल्या घरची संपत्ती उघड करत नाही, तसं तिनं आपलं काही उघड केलेलं नाही. वरची अशी चतुराईनं आणि महाराज तिनं कोट्यावधी कुटिलांची शिरोमणी असलेली मंथरा तिची गुरु होती म्हणली. म्हणजे कोट्यावधी कुटिलांची शिरोमणी, किती कुटील असेल महाराज ती मंथरा. तुलसीदासजी म्हणतात, जरी राजा नीत निपुण आहेत, परंतु स्त्री चरित्र अथांग समुद्रासारखं असं म्हणतात. पुरुषस्य भाग्यम स्त्रीस्य चारित्र्यम देवो न जानाति कुतो मनुष्य. देवाला कळत नाही तर मग आता आपल्यासारख्याचं काय आहे. अशा प्रकारे मग तिने बोलायला सुरुवात केली. दुसरी गोष्ट, मला तुम्हाला माझी वस्तू तुमच्याकडे ठेवलेली आहे, तुमची देण्याची इच्छाच नाही. ते म्हणला का माझा भोळा स्वभाव आहे, नाही लक्षात राहत, कशालाही करते, सांग ना पटकन काय करायचं, माझ्यावर खोटा खोटा आरोप करू नको. वाटेल तर एक काम कर, 2 वर आहेत ना, 4 मागून घे. आता काय अडचण आहे, 4 कशाला म्हणायला बाबा, 2तच वाट लागणार आहे. आता काय जास्त भोळा स्वभाव नसा, 4 कशाला म्हणले, 4 मागून घे. प्राण गेले तर चालतील, पण वचन रघुकुलाची आमची रीतच चालत आली म्हणले सतत. पहिल्यापासून हे चालत आले. काय रघुकुल रीती सदा चली आई, प्राण जाए पर वचन न जाए. सिया राम सिया राम जय राम, राम सिया राम जय राम. मंगल भवन अमंगल हारी,
प्रकारची आमच्या रघुकुळाची रीत आलेली आहे. प्राण गेलं तर चालेल पण वचन जाणार नाही. मग असं सगळं रामचंद्र प्रभूची शपथही घातल्यावर तिनं मागायला सुरुवात केली. हे नाथ सुनहू प्राणप्रिय भावत जे का देहू एक बर भरत हे टीका. महाराज मागवू दुसरं बर कर जोरी पुरहू नाथ मनोरथ मोरी. माझे मनोरथ पूर्ण करा. एक वर द्या, माझ्या मनाला आवडणारा एक वर द्या. भरताला युवराज पद द्या. एरी मने ऐसे वाटत असे देवा. 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 कनिष्ठासी राजपान. कनिष्ठासी राजपान. एरी मने ऐसे वाटत असे देवा. 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 येरी म्हणे ऐसे वाटत तसे जीवा कनिष्ठाशी द्यावा राज्यपद. अशा प्रकारचं सांगितलं. येरी म्हणे ऐसे वाटत तसे जीवा. जीवा ऐसे वाटत असे काय कनिष्ठाशी द्यावा राज्यपद. आणि मोठ्याला काय करावं ज्येष्ठाशी धाडावे. दूर दिगांतरा नाही समाचार त्याचा त्यांची गोष्ट सुद्धा कानावर येऊ नये अशा प्रकारचे वर मागितले. महाराज राजाला कसं झालं नामदेव महाराजांनी वर्णन केलं. जसं एखादं विंचवाच पेय वासावं विहीर असावी. सगळे विंचू असावेत. नाग तक्षके पण पडलाय कुठं विंचवाच्या. त्या विंचवाचे पेवी तक्षक पडत घालताची घृत अग्नी माझी. तूप अग्नीत टाकल्यावर जसं जळावं तसं राजाला जळायला सुरुवात झाली. अगं लोक चांगलं म्हणणार नाही, निंदा करते ती माहितीये. मला माहितीये ना लोक याची निंदा करणारे मलाही माहितीये. पण तुम्ही तुमच्याकडे काय येऊ नका. ते मला आनंद होईल. लोक निंदितील लोक मज वाटे सुख ऐकताची दुःख राया झाले. अशा प्रकारचं ते दुःख राजाला झालेलं आहे. राज तळमळ तळमळ कवन अवसर का भाऊ गयो नारे विश्वास. राजा म्हणाला काय अशी माझ्यावर वाईट वेळ आली. कोणत्या पापामुळे मी या स्त्रीवर विश्वास ठेवला. माझं कसं झालंय. जसं योग्याची सिद्धिरूपी फल प्राप्त होत असताना योग्याला अविद्या नष्ट करून टाकते तसं आज माझ्यावर हा प्रसंग आलेला आहे. अरे राजा शिबी दधीची बळी. अरे जी प्रतिज्ञा केली शरीर धन याचा त्याग करून सुद्धा त्यांनी आपली प्रतिज्ञा पूर्ण केली. अशी काही राजाला बोलायला लागली. अरे काय राजा म्हणतोय काय जखमीवर मीठ चोळायला लागली वगैरे. आता राजा दुःखी पडलेला. महाराज देह टाकून दिला. मुकुट एका बाजूला पडला. केस विस्कटले. राम 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 करत राजा आता रात्रभर तिथं पडून आहे. आज आपली वेळ आता समाप्त होते. राजा दशरथ रात्रभर तिथं पडून राहिले. आणि राजा फार विनंती करायला लागले. तोही विषय आहे त्याचा विचार आपण उद्याला करूया. कारण पुढच्याही कार्यक्रमाला वेळ व्हायला नको. आज प्रथम दिवसाची झालेली कथारूपी सेवा प्रभू रामचंद्र प्रभूंची आणि हनुमंतराया भगवान बाबा वामन भाऊ महाराज यांच्या चरणावर समर्पित. 2 मिनिटं सगळ्यांनी नामस्मरण करा आणि नंतर आरती होईल.
श्रीराम